किलो पातळ पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये थोडी थोडी पोहे टाकली आहे। चिमूटभर बीट टाकून सर्व पोहे आपल्याला छान हाताला गरम लागेपर्यंत भाजून घ्यायची। भाजलेली पोहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। नंतर तेल गरम करायला ठेवायचे। खोबऱ्याचे काप टाकून छान तळून घ्यायचे। खोबऱ्याचे काप तळून झाल्यावर काजू टाकून तळून घ्यायचे। काजू तळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बेदाणे टाकून छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे टाकायचेत आणि छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचेत। शेंगदाणे तळून झाल्यानंतर फुटाणा डाळ टाकून आपल्याला तळून घ्यायचं आहे। कढीपत्ता टाकायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेला आणि तो पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। मिरची टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची। नंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायची, तडका तयार करायचा, गॅस बंद करायचा आणि तडका थंड होऊ द्यायचा। भाजलेल्या पोह्यावरती बीट टाकून घ्यायचे। नंतर तळलेले सर्व जिन्नस टाकायचे। तडक्यामध्ये थोडीशी हळद, जिरे पावडर, हिंग पावडर टाकून छान तडका आपल्याला मिक्स करून घ्यायचा। तयार केलेला तडका पोहेवरती टाकून पोहे आपल्याला छान सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। तयार आहे आपला 1 किलो पातळ पोह्याचा